नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय तानाजी धरणे यांची आत्मकथनपर कादंबरी हेलपाटा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात तानाजी धरणे लिखित हेलपाटा भाग 3. ज्वारी काढणी झाल्यावर कणस खुडणी सुरू झाली. सर्व पेंड्यांचे पाळे लावले. खुडलेली कणसं खळ्यात टाकली आणि मामाची बैला आणून मळणी करून घेतली. मळणी करताना लय भारी वाटायचं. कणसं मळताना दिवसभर बैल मळणीत हाकावी लागायची. बैल दमली की मध्येच उभी राहायची. शेणाची पावटी टाकायची. पावटी टाकायला लागली की लगेच हातात धरावी लागायची. बैल पुढे चाललेली असायची. त्यांच्या मागे मागे फिरत शेण हातात ओंजळीत धरायला लागायचं. कधी कधी बैल मुतायला लागली की लगेच झटकन बादली किंवा घमीला धरायला लागायचं. तरी पण थोडासा घोटाळा व्हायचाच. नकळत थोडं राशीत जायचंच. शेतावर मळणी झाली की राशीला म्हसोबाला कोंबडा द्यायला लागायचा. तेव्हा बाईकडे भरपूर कोंबड्या असायच्या. कोंबडीची पिल्लं थोडी मोठी झाली, कोंबडा कोंबडी ओळखू येऊ लागले की बाई लगेच एक कोंबडा मुक्ताईला, एक कोंबडा म्हसोबाला, तिसऱ्या कोंबड्यासाठी बियाला असं फिक्स करून ठेवायची. त्यामुळे राशीचा कोंबडा आधीच फिक्स होता. मळणीच्या आदल्या दिवशी भाऊंनी गावातल्या शेख मुसलमानाला सांगितलं, कारण देवाला हलाल केलेलाच कोंबडा लागतो. हा बाईचा खाक्या आणि ते बरोबरही होतं. शेवटी आपण सगळं श्रद्धेनं करतो. सकाळी शेखबाई आले. लगेच ताटलीत नारळ, उदबत्ती, वाटीत शेंदूर, तांब्यात पाणी घेतलं आणि कोंबडा घेऊन म्हसोबापाशी गेला. म्हसोबा देव जवळच होता, धाकट्या चुलत्यांच्या शेतात. तिथे गेलो तर देवाशेजारी असंख्य कोपण्याची पिसं, नारळाच्या कावट्या, शेंदुरानं माखलेले फुटके कान नसलेले चहाचे कप दिसले. सभोवताली ज्वारीच्या पाळापाचोळ्याचा खच पडला होता, तो बाजूला केला. तेवढ्यात वासानं 2-3 भटकी कुत्री जमा झाली. त्यांना हुसकवली. जरा काठीनं पालापाचोळा दूर केला. पाण्यानं देव धुतला. शेंदुरामध्ये तेल ओतून ते मिश्रण चांगलं गोठून घेतलं. शेंदूर लावून घेतला. उदबत्ती लावून नारळ वाढवला. नारळातलं पाणी देवावर शिंपडलं आणि थोडं मुठीत धरून पिऊन टाकलं. शेखबाईनं कोंबड्याला पाणी पाजून मला विचारलं, द्यायचं का देवाला? मी हो म्हणताच त्यानं भरकन कोंबड्याची मान उडवली. दिला त्याला सोडून. तसा तो बिना डोक्याचा कोंबडा पूर्ण रक्तानं माखलेला 2-2 फूट उड्या मारत होता. मला खूप वाईट वाटलं. रोज पहाटे बांग देणारा, निखळ मनानं खळ्यात वावरणारा, आपल्याच आविर्भावात आपणच इथला राजा असं दाखवणारा एक जीव शांत झाला होता. त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खोलवर असर झाला. शेती पिकणं आणि म्हसोबाला कोंबडा देणं हा खूप विरोधाभास आहे असं मला वाटायला लागलं. मी नास्तिक नाही, पण तेव्हापासून शेती नाही पिकली तरी चालेल, पण बाईनं असले नवस बोलू नये असं मला वाटायचं. रात्री बाईनं कोंबड्याचा रस्सा बनवला. मामांना बोलवलं. सखाराम मामा, सोपान मामा आले. सखा मामाचा मुलगा दादा भाऊ छोटा होता, तो सुद्धा आला होता. सगळ्यांची जेवणं झाली. मग वाऱ्यावर उफडून ठेवलेली ज्वारीची रास चांदण्या रातीत पोत्यात भरली. मामा बैलगाडी घेऊन आले होते. चोरांची खूप भीती असायची म्हणून धान्याची अर्धी भरलेली बाचकी बैलगाडीत भरून वस्तीवर नेली. 8-10 पोती धान्य झालं होतं. खाण्याचा प्रश्न मिटला होता. वैरणी पोटापुरती झाली होती. गुरांची खाण्यापिण्याची सोय झाली होती. त्यामुळे भाऊंच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. त्यांचा स्वभावही माझ्यासारखाच होता. एखादी गोष्ट करायची म्हटलं की ती पूर्ण झाल्याशिवाय चैन पडत नसे. त्यांना वाटलं आता लोकांची चाकरी बाद झाली. राहुला राहून किती दिवस आपण आंबळेकर म्हणून मिरवणार. आता आपण आंबळ्यालाच राहावं हा विचार त्यांच्या मनात घर करून गेला. साधारणतः थंडीचे दिवस होते आणि ज्वारी काढण्याचा हंगाम असल्यानं जानेवारी फेब्रुवारी महिना होता. रानात कडाक्याची थंडी पडली होती.
शेतात निवारा काही नव्हता. ज्वारीच्या पेंड्या लावून कसाबसा थोडासा आडोसा केलेला. थंडीमुळे हातपाय पार उकलून गेले होते. अंगाची पार वाट लागली होती. सकाळी उठल्यावर थंडी वाजत होती म्हणून भाऊंनी शेकोटी पेटवली होती. आम्ही काडी कुडा बांधावरच्या काश्या आणून शेकोटीत भर घातली. शेक घेतल्यावर अंगात एकदम तरतरी यायची. हळूहळू दिवस वर आला. सकाळचे साधारण 10 वाजले असतील. आम्ही सगळेजण बिऱ्हाडावरच होतो. भाऊ म्हाळसकरांच्या विहिरीवर पाणी आणायला गेले होते. तेवढ्यात आमच्या शेताच्या दिशेनं एक फटफटी मोटरसायकल येताना दिसली. आम्ही एकदम अचंबित झालो. तेव्हा अनोसेवाडीवर कोणाकडे सायकल सोडून काही वाहन असेल तर शपथ. अनोसेवाडी ते करडे रस्त्यानं एकही वाहन जात नव्हतं. सायकल सोडून कुणाकडे काही नव्हतंच. सायकल किंवा बैलगाडी असणारा व्यक्ती त्या काळी गावातला सधन व्यक्ती समजला जायचा. फटफटीचा आवाज मोठा होता. पूर्वीची जावा किंवा एसडी फटफटी होती. धुराच्या रेषा हवेत उडवत फटफटी बिराडावर आली. ते बहुतेक आंबळेकर विचारत आलेले असावेत. कोणतंही लोकेशन नाही, फोन नाही, चांगले रस्ते नाही. तरी एवढा मोठा 200 एकरचा मालक असणारा बापूशेठ भटेवरा मुकादमाला पाठी घेऊन भाऊंना शोधत शेतावर आला होता. ही भाऊंची इमानदारीची खरी कमाई होती. बापूशेठ म्हणजे राहू बेटातील गर्भश्रीमंत आसामी होती. 200 एकर बागायती शेती, 3 गुळाची गुऱ्हाळं, 2 फोर्ड ट्रॅक्टर, 3-4 विहिरी, मुळामुठा नदीवरून स्वतंत्र लिफ्ट इरिगेशन, 10-12 किलोमीटरवरनं आणलेली. रोज 100-125 माणसांना रोजंदारी देणारे, 10-12 बैलगाड्या स्वतःच्या, फिरायला महिंद्रा जीप, रेशनिंग दुकान, किराणा दुकान, 50-60 गायींचा सुसज्ज गोठा, 2-4 मुकादम. 50-60 कुटुंब गुण्या गोविंदानं बापूशेठकडे वर्षानुवर्ष पोट भरत होती. सर्व मजूर सोलापूर, मोहोळ, बार्शी ह्या दुष्काळी भागातले होते. आम्हीच फक्त शिरूरचे होतो. बापूशेठला बिराडावर बघून आम्ही गोंधळलो. एवढा मोठा शेठ का बरं आला असेल आपल्याकडे? आमची बोलतीच बंद झाली. एव्हाना भाऊ पाण्याचा हंडा घेऊन आले होते. बाई चुलीवर भाकरी थापत होती. गुरं बाभळीच्या खोडांना बांधलेली होती. साऱ्या रानभर कोंबड्या चरत होत्या. पसारा अस्ताव्यस्त पडलेला. बसायला काहीच नव्हतं, त्यामुळे ते उभ्यानंच बोलायला लागले. मी फटफटी जवळ जाऊन उभा राहिलो. बापूशेठ म्हणाले, आंबळेकर चला रावला, तुम्हाला न्यायला आलोय. हा शेठ बरोबर बोलतात. मध्येच मुकादम बोलला, हे बघा आंबळेकर, ज्वारी काढण्यासाठी तुम्ही गावी आला. आता 2 महिने झाले तुम्ही अजून राहुला यायचं नाव घेणं, म्हणून यायला लागलं. चला बिराड बांधा, निघा राहुला. अहो गुराळ तुमची वाट बघतोय. तुझ्याशिवाय कोणी गडी टिकाना बघ गुराळाव, तेव्हा तूच पाहिजे तिकडं. ह्या वर्षी पीक चांगलं आल्यानं आणि इकडेच राहायचं मनात असल्यानं भाऊंना अवघडल्यासारखं झालं. भाऊ काही केले कबूल होईना. बापूशेठनं अनेक प्रलोभनं दाखवली, पण व्यर्थ. तुम्हाला उचल देतो, सगळ्यांना काम मिळेल, जनावरांना वाढं मिळेल, तुमच्या खताचे पैसे देऊ. कारण गुऱ्हाळावर राहत असल्यानं आम्ही एवढं गवत आणून वाढं विकत घेऊन गुरं वाढवत होतो, तरी वाणी आमच्या शेणखताचे पैसे देत नसत. बापूशेठनं भाऊंना सर्वतोपरी समजावलं. अजून तुमच्या मुलींची लग्न व्हायची आहे, त्याला उचल लागेल ते देऊ, वगैरे वगैरे. पण भाऊंच्या मनात वेगळंच काहूर माजलं होतं. ते बापूशेठ माघारी जायची वाट बघत होते. त्यांना नाही म्हणताना भाऊंचं अंतःकरण जड झालं होतं. कारण राहू आणि वाण्याचा गुऱ्हाळ आमच्या जगण्याचा एक भाग झाला होता. नाही म्हणताना त्यांचाही जीव कासावीस होत होता. तेवढ्यात बाईनं पितळीत गरम तापलेलं गाईचं दूध दोघांना प्यायला दिलं. आणि तेव्हा चहाची पावडर संपली होती. दूध पिऊन झाल्यावर बापूशेठ जाता जाता म्हणाले, आंबळेकर कधी वाटलं यावर राहुला तर बिनधास या गुऱ्हाळाव, कसलाही संकोच करायचा नाही, गुऱ्हाळा आपलंच आहे. थोडेसे हिरमुसले होऊन बापूशेठ निघून गेले.
त्यांच्या फटफटीचा 2 धुरड्याचा धूर आम्ही बघत राहिलो. जशी त्यांची गाडी दूर निघून गेली तसं आम्हालाही उदास वाटायला लागलं, कारण गुऱ्हाळाचं आणि आमचं नातं खूप घट्ट होतं. गुऱ्हाळावरची सगळी कुटुंब एका घरातल्या माणसांप्रमाणे गुण्या गोविंदानं राहत होती. भाऊंना सगळेजण प्रेमानं आंबळेकर म्हणायचे. अण्णांना मोठा आंबळ्या आणि मला छोटा आंबळ्या म्हणायचे. तिथल्या प्रत्येक गोष्टीत आमच्या आठवणी अडकून पडल्या होत्या. जायचं नाही म्हटल्यावर थोडं उदास आम्हालाही वाटायला लागलं, पण करणार काय? भाऊंनी इथेच राहण्याचा निर्णय घेतलेला होता. रानात राहत असताना एक रात्री मला विंचू चावला. बाप रे, मरण काय अशा प्रचंड वेदना व्हायला लागल्या. मी छोटा होतो, 6-7 वर्षांचा. रात्रीची वेळ होती, घड्याळ वगैरे काही नसायचं, पण जेवणं झालेली होती. वेदना काही केल्या थांबत नव्हत्या. मग भाऊंनी मला खांद्यावर घेतलं आणि वस्तीवर चंदर आनोसे यांच्याकडे नेलं. चंदर आनोसे हे माझे चुलत मामा. ते मंत्र टाकून विंचू उतरवत असत. त्यांनी राखेचा अंगारा माझ्या कपाळाला लावला आणि कसले तरी मंत्र पुटपुटायला लागले. तरी मी मोठमोठ्यानं धुमसत होतो. थोड्या वेळानं वेदना थोड्या कमी झाल्या आणि भाऊ मला बिऱ्हाडावर घेऊन आले. तरी रात्रभर मला झोप नाही लागली. विंचवाच्या कळा सगळ्या अंगभर पसरलेल्या होत्या. सकाळ झाली तसा हळूहळू विंचू उतरत गेला, पण विंचवाचा दंश माझ्या मनातनं कधी गेला नाही. हळूहळू सुगी ओसरायला लागली तशी लोक पण घराच्या ओढीनं वस्तीवर राहायला जाऊ लागली. तसं आम्हालाही वस्तीवर जावंसं वाटायला लागलं, पण वस्तीवर घर नव्हतं. काही दिवसांपूर्वी भाऊंनी मोठे दगड आणून टाकले होते. राहुला असताना शंकर कुल यांचे भाचे अण्णांचे चांगले मित्र होते. म्हणून गावची जमीन मशागत करण्यासाठी एकदा ट्रॅक्टर आणलेला तेव्हा मळ्याच्या पठारावरनं दगड वाहून आणले होते. 2-3 ट्रिपा मारल्या होत्या. त्याच दगडांची भिंत अंकुश म्हाळसकर यांच्याकडनं घालून घेतली. तो काळ असा होता की गावात बलुतेदारी पद्धत चालू होती. मला आठवतंय, शेतावर सुगी चालू असताना गावातले सगळे बलुतेदार आपापले घोडे घेऊन यायचे आणि आपली बलुतं घेऊन जायचे. म्हणजे न्हावी, चांभार, मुसलमान, कुंभार, तेली, लोहार, मांग, महार, कैकाडी, बैलदार वगैरे सर्व प्रत्येकाच्या शेतावर जायचे आणि शेलका पाचुंदा उचलायचे. शेताचा धनीही त्यांना मोठ्या आदबीनं म्हणायचा, यावर्षी पीक चांगलं आलंय, कोणताही पाचुंदा उचला. त्या बदल्यात वर्षभर त्यांच्याकडनं वेगवेगळी कामं करून घ्यायची आणि पायलीच्या हिशोबानं धान्य द्यायचं. ह्यालाच बलुतेदार पद्धत म्हणायचे. वस्तूच्या बदल्यात सेवा देणे हा उद्देश असायचा. त्यामुळे पैसे नसले तरी कामं व्हायची. वस्तीवर बापू म्हाळसकर याचं छोटंसं किराणा दुकान होतं. त्या दुकानात ओट्यामध्ये घालून धान्य न्यायचं आणि त्या बदल्यात साखर, तेल, साबण, बिस्किट वगैरे सामान आणायचं. कोंबडीची अंडी ते घ्यायचे आणि तेवढ्या किमतीचं सामान द्यायचे. वस्तीवर तेच काय ते तेवढे थोडे जाणकार होते. उन्हाळ्यात पाणी टंचाई आली की दुकानदार बापू तालुक्यावरनं टँकर मागवायचे. 20-25 वर्ष दुकानदार बापूच ग्रामपंचायत सदस्य होते. दुसरं कोणीही सदस्य व्हायचं धाडसच करत नव्हतं. त्यामुळे तालुक्याला काही काम असलं तर लोक बापूला सांगायचे. तेही मेहनती होते. सायकलवर बांधून शिरूरवरनं किराणा सामान आणायचे. आयुष्याच्या शेवटपर्यंत बापूंनी किराणा दुकान चालवून लोकांना सेवा दिली. सपरासाठी दगडाची बारीक कमरे इतकी भिंत घालून घेतली. मग भाऊंनी 2-3 लोकांकडनं संत्र्याची वाळलेली झाडं घेतली, ती वाहून आणली. लिंबाच्या मेडी घेतल्या, काही वासे घेतले. हळूहळू सपार तयार व्हायला लागलं. सांगाडा तयार झाला. मग त्यावर शेकरण्यासाठी काहीच नव्हतं. शेवटी ज्वारीचा कडबाच पातळ पातळ टाकायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी मामाची बैलगाडी घेऊन भाऊ, बाई आणि मी रानात गेलो. गाडीत पेंड्या भरत होतो. कडब्याचा हेल पूर्ण भरत आला होता. भाऊ वरती हेलावर होते आणि बाई आणि मी खालनं कडब्याच्या पेंड्या वरती फेकायचो. 2-3 थर बाकी होते.
भाऊ हेलावर उभे होते तेवढ्यात बैल हल्ले आणि पुढे एक गचकी होती, त्या गचकीत जोराचा हिसका बसला. भाऊ बेसावध होते, वरती धरायला काही चान्स नव्हता. एकदम झोला बसला तसे भाऊ एकदम खाली कोसळले. पोटात धस्स झालं. भाऊंना जोरात मुकामार लागला. भाऊ विवळले, आई ग. मलाही कसं तरी झालं, मेल्याहून मेल्यासारखं झालं. बाई देवा देवा करायला लागली. मी तांब्यात थोडं पाणी दिलं. थोड्या वेळानं भाऊनी एक जोरात हुसकारा टाकला. थोडे शांत बसले. आमच्या जीवात जीव आला. तसा अर्धाच हेल घेऊन आम्ही घरी आलो. 2 दिवसांनी राहिलेला कडबा आम्ही घेऊन आलो. सपार कडब्यानं शेकारून झालं. एक छोटी चौकट आणि दरवाजा लावला. सपार तयार झालं. आम्ही सगळेजण त्या सपारात राहायला लागलो. राहायला घर तयार झाल्यानं वस्तीतली मामा मंडळी सकाळ संध्याकाळ घरी यायला लागली. मग चहा पाणी व्हायला लागलं. वस्तीत राहत नव्हतो तवर चहाची सवय नव्हती. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. काही मामा लोक विडी ओढणारे होते. ते भाऊंना आग्रह करायचे, दाजी एक झोरका मारा. भाऊंना त्याचा वास आला तरी सहन होत नसे. पण रोज रोज आग्रह केल्यानं हळूहळू भाऊंना विडी ओढायची सवय लागली. ती एवढी लागली की जेवण नसलं तरी चालेल पण विडी पाहिजे. दुकानातली विडी नाही मिळाली तर कागदाचा चुट्टा करून त्यात तंबाखू भरून ते ओढायला लागले. अनोसेवाडीवर चांगले तसेच काही कटू अनुभव सुद्धा आले. बाई सांगते, अनोसेवाडी म्हणजे लिंबबाबा अनोसे धनगराचा वाडा. पारतंत्र्यात मेंढरं ओळता ओळता या ठिकाणी या धनगरानं आपला वाडा टाकला. आजूबाजूला मेंढरं चारता चारता सगळा परिसर लिंबबाबाच्या कक्षेत आला. हळूहळू संख्या वाढत गेली. मग शेजारी म्हणून म्हाळसकर, खेसे, संकपाळ, वाळके, धरणे, कुलाळ अशा आडनावांची मंडळी वाडीवर जमा झाली. वाडीचं रूपच पालटलं. वाडीवर सुबत्ता यायला लागली. पुढच्या काळात अनोसेंच्या मळ्यात सर्वांनी मोठी सामायिक विहीर खोदली. तिला पाणी सुद्धा भरपूर लागलं. विहीर पूर्ण चिरेबंदी दगडात बांधून घेतली. मोठेचं थारुळं केलं गेलं. कामाचा दर्जा एवढा भारी आहे की 100 वर्ष झाली असतील पण एकही चिरा अजून ढळलेला नाहीये. त्या थारोळ्यावर कित्येक वर्ष बैलांच्या मोटा चालल्या होत्या. इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जिवंत आहेत. मळ्यात गेल्यावर मी आजही बघतो, एवढे मोठे मोठे दगड कसे काय रचले असतील. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणजे जुन्या काळातल्या विहिरी आहेत. बाई सांगते, ही वाडवडिलांची किरत आहे. ती लोक लई निराळी होती. आता नुसता पांजरपुरा बघ. पूर्वीच्या लोकांना लय माया होती. ताणलेल्या माणसाला पाणी आणि भुकेल्या माणसाला अन्न द्यायची लय सुबत्ता होती. मळ्यात गुऱ्हाळ चालायचं, गुळ निघायचा. गावठी गुळ लय भारी लागायचा. मी विचार करतो आपल्या पूर्वजांना या सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या. जुनी माणसं ग्रेट होती. त्यांचं राहणीमान, चालीरीती, त्यांची घरं, त्यांचे आचार विचार सगळंच मनाला भुरळ घालणार. अनोसीवाडीनं ती परंपरा जोपासली होती. मला आठवतंय, एखादी सासूरवाशीण सासरला निघाली तर अख्खी वाडी मुक्ताईच्या पारावर यायची. मोठ्या आदबीनं मुराळकीची पाठवणी व्हायची. प्रत्येकाला आपलीच लेक सासरी चालली आहे असं वाटायचं. बाया बापड्या धाय मोकलून रडायच्या आणि साश्रू नयनानं बापाची बैलगाडी मुलीच्या सासरच्या दिशेनं मार्गस्थ व्हायची. बैलगाडी निघून जायची पण त्या बैलांच्या घुंगरांचा आवाज महिनोन महिने आईच्या कानात घुमत राहायचा, तो माहेरवाशीण परत येईपर्यंत. एखादा सैनिक ड्युटीवर निघाला तर अख्खा गाव त्याच्या स्वागताला असायचा. त्याचं देशसेवेचं प्रेम, त्याग बघून प्रत्येकाच्या डोळ्यात त्याच्याविषयी कृतज्ञता येत होती. प्रत्येकाचे डोळे त्यावेळी ओले व्हायचे. तो जिव्हाळा आता नाही राहिला. माणसांकडे पैसा आला, आर्थिक सुबत्ता आली, लोक गाडी घोडा वापरायला लागले, बंगल्यात राहायला लागले, मोबाईलचा जमाना आला. एका क्षणात जगातल्या गोष्टी समजायला लागल्या. जग जवळ आलं हो, पण माणसं खूप दूर निघून गेली. भावनांचाच बाजार झाला. लोक स्वतःलाच विसरायला लागले. आई, बाबा, बहीण, भाऊ ही एकत्र कुटुंब पद्धती लोप पावायला लागली.
पाश्चात्तीकरणाच्या विळख्यात लोक गुरफटायला लागले. ऐहिक सुखाच्या मागे माणसं धावायला लागली. खऱ्या सुखापासून लोक पोरके झाले. प्रत्येक गोष्टीला एक थांबा असतो, पण कळतंय पण वळत नाही, अशी सगळ्यांची गत झाली आहे. या गोष्टीला आपण सगळे जबाबदार आहोत असं मला वाटतं. 1-2 हप्ते झाले असतील, भाऊंनी 2 बैल खरेदी केले. एक हिरा साधारण अर्ध्या वयाचा होता. रंगानं काळपट, आडव्या शिंगाचा, गायतोंड्या होता. दुसरा बैल हा सुद्धा अर्ध्या वयाचा होता, पण गोल शिंगांचा आणि एकदम धिप्पाड होता. हिनाळ्या त्याचं नाव. भुरकट कोसा रंग त्याचा. थोडंफार धान्य विकून आणि उधारीवर बैल घेतलेली. त्यांना खाण्यासाठी म्हणून सोनबा बेंद्रे यांचं भुसकड भाऊंनी विकत घेतलं. तूर, मटकी, हुलगा यांचं एकत्रित मिश्रण होतं ते. तो आणण्यासाठी मामांची बैलगाडी आणि आमची बैलं घेऊन गाडीला मागे पुढे हागऱ्या लावून 4 कोपऱ्यात 4 उभी लाकडं लावून थैला केला आणि त्यात भरून भुसकड घरी आणलं. तडब्याची गंजी लावली. आता सुगीची कामं आटोपली होती. उन्हाळ्याची चावल लागली होती. लोकांनी नांगरठीची कामं सुरू केली होती. मशागतीची लगबग सुरू झाली होती. नांगराला फाळ जोडला जात होता. काही ठिकाणी फाळ शेवटण्यासाठी लोहाराकडे नेले जात होते. लोहार आपल्या भात्यात फाळ लाल तापवून त्याला हवा तसा कडक पाणी देत होता. उन्हाळ्यात शेणखत वाहून नेण्यासाठी बैलगाडी लागते, म्हणून काही लोक बैलगाडीच्या धावा आऱ्या बसवून घेत होते. कोण कुळव तर कोणी नवीन पाभर बनवून घेत होतं. पीक पाणी चांगलं आल्यानं लोहाराचा धंदा तेजीत दिसत होता. बाकी कामं उरकल्यानं नांगरटीचा बेत झाला. आमची 2 बैल, सखा मामाची 2, अशी 4 बैली नांगर धरला. आमच्या शेतात नांगर असला तर बाई जेवण आणायची आणि मामाच्या शेतात नांगर असला की मामा जेवण घेऊन यायचा. पहाटे कोंबडा आरवला की बैल सोडून शेतावर जायचं, नांगर हाकायचा. दिवस उगवेपर्यंत बरंच शेत नांगरून होत असायचं. 9-10 वाजता ऊन बघून नांगर सोडला जायचा. बैल घेऊन मामाच्या मळईला यायचो. भाऊंसोबत मी असायचो. नांगराचा कोई कोई विशिष्ट आवाज येई. शेतकरी सर्जाराजाची गाणी बोलायचा. पहाटेचं टिपूर चांदणं पडलेलं असायचं. हवेत सुंदर असा गारवा दाटलेला असायचा. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याच्या आवाजानं उठायचं आणि गोठ्यात जाऊन बैल सोडायची. त्याआधी रात्री 2-3 वेळा उठून बैलांना वैरण घालायची. ही नित्याची कामं पुरुष मंडळी करायची. पहाटे बैल सोडून रानात निघालं की बैलाच्या घुंगरांच्या आवाजानं वातावरण मंत्रमुग्ध व्हायचं. सगळ्यांची लगबग चालू असायची. कोण जास्त नांगरतंय याची स्पर्धा लागायची. पहाटे 4 वाजता नांगर झोपायचे. थंड वातावरणात बैल जीव लावून काम करायची. दिवस उगवल्यावर मी सुद्धा नांगराच्या पाठी जायचो. नांगर चालू असायचा. नांगराच्या फाळानं धरती माता उलती पालती व्हायची. अनेक संसार मार्गी लागायचे. जेवढा नांगर खोल लावता येईल तेवढा खोल लावला जायचा. एखादा बैल बाटकाच्या सीझनमध्ये बाटूक खाऊन तयार झालेला असेल, मस्ती करत असेल, अशा बैलावर मुद्दाम येठण टाकलं जायचं. 2-4 दिवसात तो जागेवर यायचा. बैल काय किंवा माणूस काय, एकदा जबाबदारीचं ओझं खांद्यावर पडलं की बरोबर चाल धरून चालतात. हा निसर्ग नियमच आहे. सकाळचे 8-9 वाजले की मी पण शेतावर जायचो. नांगराचं काम जोमात चालू असायचं. माती नांगरावरून पलटी होऊन खाली पडायची, तशी त्यावर रानातल्या रानपाखरांची झुंबड पडायची. मातीत त्यांना किडे माकुडे भेटायचे. कधी कधी मोठ्या उण्या भेटायच्या. त्यावर कावळे लगेच झडप मारायचे आणि उण्णींचा फडशा पाडायचे. कधी कधी कावळे आणि काळ्या चिमणीसारखे पक्षी बैलाच्या वशिंडावर बसायचे. मला ते फार गमतीदार वाटायचं. म्हणजे आज सुद्धा वाटतं. म्हणजे बिचारे बैल तोंडाला फेस येईपर्यंत नांगर ओढायचे आणि हे बगळे आयती शिकार करायचे आणि वशिंडावर बसून आरामात झुलत बसायचे. कधी कधी कावळे बैलांच्या मानेवर कानात असणारे गोचिड खायचे. त्यामुळे बैलांना सुद्धा ते हवे हवेसे वाटायचे. बैल प्रतिकार करत नसत. सकाळचे 10 वाजले की उन्हाचा चटका जाणवायला लागायचा. मग नांगर सोडला जायचा. बैलांना घेऊन भाऊ आणि मामा मळईला यायचे. मळईला वर्षाचे 12ही महिने पाणी. मळई आटलेली मी नाही पाहिली कधी. मळईला मामांचं आंब्याचं मोठं झाड होतं. तो आंबा एवढा भारी होता की त्याला वर्षातनं 2दा आंबे लागायचे. चावली इतकी गार होती की जेवणं झाली की नांगरे चपला उशाला घेऊन झोपायचं.
नांगरामागे दमल्यामुळे बैल आणि नांगर झोपायच्या अधीन व्हायची. जेवणाचा बेत लय भारी असायचा. नवीन ज्वारीची पांढरी शिप्पत भाकरी चुलीच्या जळत्या हारावर भाजल्यामुळे तिला अंगभर पापुद्रा आलेला. भरलेली वांगी, शेंगदाणा आणि लसणीची मिरची चटणी, कांदा, मुरलेलं गाडग्यातलं आंब्याचं गावठी लोणचं, थंडगार ताक, हे सगळं घेऊन माणूस तृप्त व्हायचा. नांगरामागच्या जेवणाची लज्जत काय भारीच. मध्येच मळईला आंब्याच्या कैऱ्या मिळायच्या. हरभऱ्याचे डहाळे, पाडाच्या चिंचा आणि बोरं याची रेल चेल असायची. दिवस कसा जायचा कळत नव्हतं. दुपारी गुराखी पोहायला मळईवर यायची. उत्तम मामा असायचा. तो माझे खूप लाड करायचा. पाठीला भोपळा बांधून त्यांनीच मला पोहायला शिकवलं. सुरुवातीला भोपळा बांधून विहिरीत सोडलं तेव्हा लयच भीती वाटली. सुरुवातीला 2-3 गाटांगळ्या खाल्ल्या. उत्तम मामा विहिरीतच होते. त्यांनी माझा कमरेचा करगोटा पकडून वरती धरलं. 1 आठवडाभर ते मला पोहायला शिकवत होते. नंतर माझी पाण्याची भीती कमी झाली आणि मी हळूहळू पाय हलवून स्वतः पोहायला लागलो. नांगरणीचा हंगाम संपला की सगळे शेतकरी आपल्या काळ्या आईकडे आषाढभूत नजरेनं बघत असायचे. नांगरणी झाली की पुढच्या सीझनची अर्धी मेहनत झालेली असायची. काळी आई माणसात बसवील. कोणी म्हणायचं औंदा पोरीचं लगीन करीन, कोणी म्हणायचं यंदा नवीन घर बांधीन, कोणी म्हणायचं पोराला 4 बुकं शिकवीन. हे असे मनसुबे रचले जायचे. ज्याला बैल आहेत तो मनचा राजा असायचा, पण ज्याचे बैल नाहीत त्याचे लय वांदे. मला आठवतंय जेव्हा राहुला होतो आणि आमच्याकडे बैल नव्हते तेव्हा बाई आणि भाऊ गावाला यायचे. सर्व मामा लोकांना आपली कैफियत सांगायचे. मग सहानुभूतीपोटी सर्वजण तयार व्हायचे. इर्जिक धरली जायची. ज्यांच्याकडे नांगर आहेत ते सर्वजण एक दिवस ठरवून नांगर घेऊन यायचे. 6-7 नांगरं आपले नांगर घेऊन सकाळी शेतात यायचे. दिवसभर नांगरट करून रात्री घरी जेवायला जायचे. पुरणपोळीचं जेवण असायचं. दुपारी एकदा न्याहारी द्यायला लागायची. लोकांच्यात खूप आपुलकी असायची. एखादा गरीब शेतकरी पैसे लावून जमिनीची मशागत करू शकत नाही. त्याच्यासाठी काढलेली ही नामी युक्ती होती. उद्देश हा की बिचाऱ्याकडे बैल नाहीत म्हणून त्याची शेती पडीक राहायला नको. समाज व्यवस्थेनं प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला होता म्हणून खेडी स्वयंपूर्ण होती. माणसाला माणुसकी शिकवावी लागत नव्हती. घरातून समाजातून त्याला असं बाळकडू मिळायचं की तो मोठेपणी भारताचा आदर्श नागरिक आपोआप होत असे. तेव्हा सर्व समाज सर्वांना सोबत घेऊन चालत होता. लेकरांना थोरा मोठ्यांची जाण होती. 12 बलुतेदारी होती, पण सर्व घटक एका अत्युच्च अशा सधन ग्रामीण संस्कृतीत विस्तारलेले होते. खेडी स्वयंपूर्ण होती. गावावर एखादं संकट आलं तर सर्वजण एकोप्यानं त्याच्यावर मात करायचे. गावातले सगळे सण समारंभ यात्रा यांची मजा काही न्यारी. लग्न समारंभात लोक स्वतःला झोकून द्यायचे. यजमानी कुटुंबाला फारसे कष्टच पडत नसत. सगळी बिरागी धावून यायची. असंच एक रामदास आनोसे मामाचं लग्न आठवतं. उन्हाळ्याचे दिवस होते. सर्वत्र लग्नाचा हंगाम सुरू होता. गावागावात मधुर असे सनई चौघड्यांचे मधुर सून कानी यायचे. 4-4 दिवस लग्न चालायची. शेतीची कामं झालेली असायची. लोकांकडे वेळ भरपूर असायचा. 2 दिवस वस्तीभर सगळ्या देवांना नारळ फोडणं, पान सुपारी वाहणं, गडिंगण्यार खाणं हाच कार्यक्रम. गावातली सगळं मुलं मुली एकाच ताटात जेवायची. प्रत्येक घरागणिक नवरदेवाला गडिंगण्यार असायचं. हातानं वळलेल्या सोजीच्या शेवया, भात, त्यात गावठी गूळ, गावरान तूप टाकलं की गडिंगण्यार तयार. मुलं दिवसभर खायची, पण कधी कुणाला बाधत नसे. सगळं केमिकल विहिरीत होतं. लग्नाच्या दिवशी बैलगाडीतून वऱ्हाड दहीवडीला गेलं. वस्तीतून 15-16 बैलगाड्या असतील. सगळी लोक बैलगाडीत बसले की गाडीवाल्याला चेव यायचा. एका पुढे एक बैलगाड्या काढायचे. कुणाची गाडी पुढे जाते याची जणू काही शर्यतच, धमाल असायची. लग्न घरी गेल्यावर वऱ्हाड्यांचा मानसन्मान असायचा. जिथे बैलगाड्या सोडल्या तिथे सगळ्या बैलांसाठी वैरण आणि पाण्याची व्यवस्था नवरीच्या बापानं केली होती. लग्न लागलं, जेवण झाले की पुन्हा वऱ्हाड बैलगाडीतनं घरी. नवरा नवरी सुद्धा बैलगाडीतनं घरी यायचे. त्यामुळे पाहुण्यांच्यात इज्जत जायला नको म्हणून बैल चांगले तयार करून ठेवले जायचे. जेवणात तेलची आगुळवणी, बटाट्याची भाजी असा मेनू. लोक बी दडपाटून तेलच्या खायचे, हायगय करत नसत.
महिना 2 महिने वस्तीत कोणाचं ना कोणाचं लग्न कार्य असायचं. बरं, मुलाचं लग्न झालं की त्याच रात्री रात्रभर वरात चालायची. अख्खी वस्ती वरातीला असायची. वरातीत सोंगाडे वेगवेगळी वेशभूषा करून विविध खेळ, नाटुकले, विनोद करून भन्नाट मनोरंजन करायचे. अगदी डोळ्याचं पारणं फेटायचं. वरात झाली की पहाटे 4 भोर, माप ओलांडणं, दरवाजा अडवणं, उखाणे घेणं असायचं. सकाळी पुन्हा पान सुपारीचा खेळ. सुपारी खेळात नवीन नवरा नवरी असायची. त्याचबरोबर इतर सर्व जोडप्यांना सुपारी खेळण्याची नामी संधी असायची. सुपारी बघायला फार मजा यायची, अजूनही येते. एकमेकांना हळद लावणं हा तर अफलातून कार्यक्रम असायचा, त्यातून कोणीही सुटत नसे. सगळी नाती आनंदात उत्साहात न्हाऊन निघायची त्यावेळी. मित्रांनो, हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.